स्वागत आहे मित्रांनो गावाकडच्या गोष्टीमध्ये. तर बघूया आज काय होते. तर सुनीता काय करून राहिली? मी तुमचीच वाट पाहून राहिली होती. मी इकडे उभी होती तर तुम्ही इकडून आल्या वाटते. हो, पद्मा म्हणे ना संध्याकाळी तुझ्या घरी येईन. काय बोलायचं आहे म्हणे, तर उद्या हळद लग्न आहे म्हणते एकाच दिवशी, तर विचारपूस करीन म्हणे ते. म्हणूनच तर मी जागी होती. मी तर मला तर झोप येऊन राहिली होती. आज सकाळपासून उठली आली आणि दिवसभर धावपळ धावपळ. काही मजा मस्त आली आज. मजा तर खूप आली. माझ्या जिंदगीतला पहिल्यांदा वाढदिवस असं नाही या कसा सरप्राईज म्हणून भेटला. नाही तर मायबापाच्या घरी काय राही माहिती नाही राही. कधी कधी तर लहान होतं कायचा वाढदिवस आहे. तर आता कधी तुझ्या भाऊजीने कधी केला नाही पोरायच्या हातावर. बाय मला तर वाटते माया देण्याचाच प्लॅन असं. त्याला खूप अक्कल सुचते आजकाल. तू दिन्या नको करत जाऊ. रुपयाचाही प्लॅन होता. हो असंच म्हणा रुपयाचा, पण दिण्याचा जास्त दिमाग चालते ह्या अशा गोष्टी. पण दोघंही पोराले भाऊजीनं साथ दिला ना, म्हणूनच प्लॅन झाला ना. भाऊजीनंच थोडी तू होती, ते संगीतानं फोन नाही केला. सगळ्याचाच प्लॅन होता ना. जाऊ दे प्लॅन कोणाचाही असो, पण मजा आली. मला तर खूप आवडला बा. मी म्हटलं तू शामराव बापूजीला घेऊन घरीच येशील नाश्ता करायला, तर आली नाही. मी सोबत आणला होता ना, मग ते म्हणे आता नाही जात म्हणे. थकले आज दिवसभर, झोपले बी. कुठं अटकली आहे पद्मा, आली नाही अजून. हॅलो, बोल संगीता. आता आला का, भेटला का तुला टाईम? तुला तर माहिती आहे ना कसा प्लॅन होता म्हणून. मला तर कालच फोन आलता रुपयाचा, सकाळी फोन नको करजो म्हणे आईले. सगळ्याचा प्लॅन होता, तूही होती त्याच्यात सामील. त्यापेक्षा तर सुनीताचा नंबर 1 त्याच्यात रोल होता. जाऊ दे, हॅपी बड्डे. कसा काय झाला वाढदिवस? मजा आली ना? खूप मजा आली. जिंदगीतला पहिल्यांदा वाढदिवस आहे. आता मी सुनीताच्याच घरी आहे, तिला सांगूनच राहिली होती. करीन मी तुला उद्या आरामात फोन. चल ठीक आहे मग. एकदा आणखी हॅपी बड्डे. थँक्यू. संगीताचा फोन आहे का? हो, आता आला तिचा फोन. तिला वाटला असं झाला असन कार्यक्रम, म्हणून केला तिनं. काय त्या पोराचं लग्नही होऊन राहिलं आणि संगीतानं जे लावली फनबन भनबन. थोडीशी ओगाऊच आहे माई बहीण म्हणा. जाऊ दे ना शांताबाई, जिच्या नशिबात असन तिला भेटला. आता संगीताबाईच्या नशिबातच नसेल ना. संगीता त्याला सोबत तरी होती का? संगीताचा आणि त्याचा काय तालमेल आहे, तो किती बारीक आहे. तर ते लताबरोबर जमली. संगीताच्या डबल टिबल हड्डीचीच होत होती ना. टाकताना आला ना तुम्हाला मी संगीताविषयी अशी बोलली तर. राग कायचा आहे त्याच्यात? तुम्ही बरोबर असतं बोललं. काही शोभल्या नसतं ना, जोडा झाला असता. पद्मा नाही आली अजून, कुठं अटकली तर काय माहीत, दुकानात बसली आहे का तर. चालतं का त्या दुकानातच जाऊ? काही किती वेळ वाट पाहते इथं. चला मग तिथंच जाऊ. इतक्या वेळ लावला शांता काकू तुम्ही? काय बोलून राहिली तू? तूच तर म्हणे सुंदरच्या घरी येणार आहे. तू आम्हालाच म्हणते इतक्या वेळ लावला. मी असं थोडी म्हटलं. मी म्हटलं का या दुकानात जा, हे दुकानात आहे नाही तर. काय बोलते हो सुनीता हे? तू तर म्हणे काय त्या घरी बोलावलं. जाऊ द्या, कोणाच्या ऐकण्यात फरक पडला तर समजून नाही राहिला. आता ये शांता बस. बोल काय म्हणतात होतं. बसांती काकू जाऊ दे ना, उभीच ठीक आहे. बोल पद्मा काय म्हणतात. मी काय म्हणून राहिली, तर एका दिवशी हळद आणि लग्न होते काय? होते ना, होत काऊन नाही. सकाळी हळद लावून दे, संध्याकाळी लग्न होते. पण तिची तर हळद झाली आणि एकदा त्याचंही लग्न झालं आहे. नाही हळद लावली तरी काय चालते, डायरेक्ट लग्न केलं तरी होते. होते म्हणा, असंही होते. पण हाय त्याची इच्छा तर लावून येईन. कायचा मोठा कार्यक्रम करण, एकाच पेंडाल तर करण ना. एकाच पेंडालमध्ये होऊन जाते. आता लावते आजकालचे लोक, डबलही लावते. ती काय म्हणू, मला काय समजते. तुम्ही सांगा, म्हणूनच ते तुम्हाला बोलावलं इथं. मग ते वाढदिवसात काही गोंधळ होता तर काही बोलता आलं नाही. मी म्हणलं सगळे संध्याकाळचे जेवण खाऊन उरकून या इथं. तुम्ही सांगा तसं करा लागेल. करून घे थोडीशी हळद सकाळी 12 वाजता आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता लग्न होते. तिचे नातेवाईक तर कोणी आहे नाही म्हणते. हाय दूरचे, पण काय कामाचे. मी काही कोणाला बोलावत नाही. ती म्हणे तशी
काही कोणाला बोलावू नका. त्याच गावातले 4-5 जण, 10-12 बाया आहे म्हणे, 10-12 माणसं, असं 50 लोकात उरकून टाकू म्हणतो. आणि त्या गोपालले बी तर कोणी नाही आहे म्हणते. गोपाल नको म्हणत जाऊ. आता सासू असेल तू, जवाई होईन, उद्या होईन ना. त्याचंही कोणी नाही म्हणते. हायच कोण, बुडोबा आणि गोपाल. आपण 40-50 लोकात उरकून टाकू. मग पाल पडदे पेंडाल करणार आहे का? मंदिरातच करून घेऊ ना. हे तिकडेच गेले, त्या ब्राह्मणाला सांगून देतो म्हणे. तसंच कर मग, मंदिरातच हळद लावून दे आणि दुपारून लग्न होते. उद्या थोड्याशा सकाळी लवकर उठ जा आणि लवकर घरचं काम करून लवकर ये जा. निर्मला आजी, चंदाली यान जा, सांगितलं आहे मी तिला तसं. पण थोडीशी राहीन, त्या हातभर लावू लागेल. आचारी सांगितलं स्वयंपाक आले का रेडीमेड जेवण आहे? आता गेले ते संध्याकाळी. आचारीच सांगन. आहेच का 50-60 लोकांले? किराणा तर घरचाच आहे. मी तिकडून आली होती तर बुडोबाचं घर तर ओळखूच येत नाही. सफेदीन बाहेरून तसं चमकलं, झाडं कुंड्या, असं वाटतं का नवीन घर आहे. कोण करून दिलं? कोणता पेंटर होय? काय माहित बा कोणता पेंटर आहे ना काय होतं, पण असं चमकलं घर तर तुम्हाला काय सांगू. आता तो बुडाबा एकटाच राहे, उखडून वाकरून त्या घरापासून कसं ना कसं वाटे. आता तर मीच पाहत राहिली का चमकलं ते घर, कुंड्या नवीन, झाडं, असं नवीन दिसते घर. महाबी करायचं आहे व, गाडं उखरलं समोरून. करतो म्हणलं मी बी. आता करतो. उद्या हे लग्न उद्याचं आणि मग लावतोच मी. विचारायला लागेल कोणाला सांगितलं होतं, नाही तर मीच करतो. यायले म्हणीन मग डब्बे आणून द्या 2-3 डिस्टेंपरचे आणि मीच करतो. कायले हो, उंच भीती राहते, पडली तर धडिया एक तर तुझ्या घराले सांगून देतो. एक विचारून पाहिजे त्या बुडोबाले, नाही त्या गोपाललेच विचारजो. पाहा लागेल, नाही तर एक दिवस यायले कामावर जाऊच नका म्हणीन आणि ते वरचं तुम्ही करा म्हणीन, खालचं मी करीन. आपण सोचलं होतं का महाशिवरात्रीले पराठशिंगेला जाऊ, पण लग्नच आहे आता. जाऊ द्या, चांगला जोडा आहे. शिवपार्वतीचं तिकडे झालं तर इथं आपल्या गावात आहे. आता त्याला शिवपार्वती समजू आपण. शांता काकू दिन्या म्हणे गिफ्ट आहे म्हणे. काय आणलं? काय वेळ पाहिलं का? हो द्यायचंच आहे अजून. ते दिवसभर थकलं असेल मग आणि नाश्ता केला आणि झोपलं. मी बी इकडचं आवर केलं आणि मग आली मी इकडे. काय देणार आहे गिफ्ट? काही समजलं नसेल. दिन्या का दिन्या आहे, आणलं असेल काही दोघा भावा मिळून. पण काही राव, मस्त वाढदिवस झाला बा. मला तर खूप आवडला. असं सरप्राईज कोणाला भेटलं म्हणजे किती खुशी होती आपल्याला. तसे चांगलेच पोरं आहे शांता काकूचे. कोणाचेच पोरं खराब नाही, साऱ्याचेच चांगले आहे. आता दोघं भाऊ होते, मागच्या वर्षी रुपयेस होताच नाही. सोचलं असेल त्याईनं. सकाळी मी एवढी दुःखी होती ना, मला एवढं वाईट वाटे का गड्या म्हणलं मला कोणाचा फोन बी नाही आला. नाही काही तर माझ्या बहिणीचा तर नक्की येते. गड्या म्हणलं कोणा फोन बी नाही, पोरानी नाही म्हणलं, काहीच नाही. असं वाईट वाटे. मी म्हणलं जाऊ दे, मीच मस्त तयारी केली आणि मस्त कब्बर चहा केला आणि बसली. यायच्यावर बी राग काढला, यायला चहा दिलाच नाही. म्हणलं जा गाळाने पिऊन द्या. त्याच्यात सुनताचा तर असा राग आला. सकाळी मला फोन करते, म्हणते बाजारात चालान का? मी येऊन राहिली गावावरून. मी म्हणलं का मला बाजारात चालतील का म्हणून गावावरून फोन करून राहिली आणि इले आठवण नाही का? इले तर दरवर्षी आठवण राहते. चुकलं बा सुनीता, माफ करजो. माफ कायले मागताची? बरोबरच आहे तुमचं. जाऊ द्या, काही बरं, मस्त मजा आली. पण आम्हाला तर काय माहीत भेटन अशी कधी पार्टी का. तर माझा नवरा का नवराच आहे टकलू. मित्रांनो, या उद्या लग्नाला. आमच्या घरी आहे लग्न. या सगळेजण आणि सबस्क्राईब करा.